नमस्कार, मी सुरेश देशमुख आणि आपण पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह। आज आपण पैनगंगाच्या नदीच्या गडावर म्हणजे ज्या गावात भरपूर पाणी गेलं असं हिरापूर या गावात आलो आणि येथील आपण परिस्थिती पाहू शकता। सोयाबीनचं मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेन की त्यांनी हे सोयाबीनचे कसे आहे कंडिशन आहे ते दाखवा। त्यासोबतच येथील हिरापूरचे जे गावकरी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू। काय नाव दादा? माझं नाव आबासाहेब बालासाहेब देशमुख। बर, मी राहणार हिरापूर तालुका हातगाव जिल्हा नांदेड इथला रहिवासी असून आमच्या गावामध्ये कमीत कमी 20 ते घर तर त्याचं खाण्यापिण्याचं सामान ते सर्व काही नाश झालं। शेतीचं एवढं नुकसान आहे की आज पोळ्याचा सण असून आता आमच्या जोडीला बैलाने आम्हाला साथ देते। आम्ही त्या बैलाच्या जीवावर जसा सण आता हे 2 जुलमावर आम्ही सण साजरा करायलो, कारण आमच्या घरामध्ये आज सण करायसारखी सुद्धा परिस्थिती नाही। सण आम्ही अजून झाले नाही। गेले 3 ते 4 दिवस या गावामध्ये अख्खा पुराचा वेढा पडला होता आणि आज जवळपास पूर्ण पूर ओसरला आणि इथे आपण बघू शकता येथील सोयाबीनची कंडिशन असो, हळद असो, कापूस असो। आपण या गावातील नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू। काका काय नाव? दिगंबर केनबर। बर, कसं आहे पाणी पाऊस? अहो चक गेले साहेब आमचं। बर पण आता हे जे पूर आहे या पुरामुळं जे होणारी नुकसान आहे हे तुरंत पाहणी करण्यात यावं असं आमचं म्हणणं आहे। बर, तरी जे अवलंबून शेतीच्या भरोश्यावर आहेत त्याची चक गेलेलं आहे। बर, जवळपास पूर्ण सरासरी सोयाबीन, कापूस, हळद, हळद, ऊस हे बरेच पिकं गेलेली आहेत। बरोबर। यानंतर आपण अजून बघू शकता एवढाले पाय आताही चालले। हॅलो, काय ना? गोपाळराव रंगराव देशमुख, माजी पोलीस पाटील। माजी पोलीस पाटील, हो ओके। पण आता पोलीस पाटील म्हणल्यावर तुम्हाला पूर्ण गावाचा अनुभव आहे। हो हा ना। इतके दिवस हा जे पूर होता याच्या आधी एवढा पूर आला होता? नाही याच्या आधी आलं नव्हतं। एकदा आला नव्हता? नाही म्हणजे एवढं मोठं नुकसान कधीच झालं नाही 6-7 ला झालं 6-7 ला झालं होतं। हो, त्याच्यानंतर नाही? त्याच्यानंतर नाही। आणि पंचनामे वगैरे झाले का? काची आली हो, पंचनामे अजून कोणीच नाही। आमदार खासदार येऊन गेले पाहून, पाहून गेले. शेतात आली नाही, गावातच येऊन गेली। बरोबर। हो, समजा त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली, पाणी केली। हो, जसं आपण राजमुद्रावर नीज लावली होती त्यानंतर ते येऊन पाहणी केली पाणी केली आणि समजा पंचनामे अजून व्हायचे नाही, व्हायची बाकी आहे। मग प्रशासनाला म्हणजे आमदार खासदार काय म्हणले नेमके? ते म्हणले करू म्हणले, बर. काहीतरी देऊ पाहू म्हणले। बर. काय होते काय नाही। बर. 2-3 घरात पाणी गेलत। हो, हो, 2-3 घरात समजा पाणी. हो, पाणी गेलत। पण ते इथले समजा जे प्रशासनाकडून मदत आलीच नाही आणि इथल्या गावकऱ्याच्या समजा तरुण वर्गाने ते समजा सगळं का चांगली गोष्ट आहे। हा, काय नाव आपलं? माझं नाव नारायण काशीराव देशमुख। बर, हो, कसं काय पूर कसा आला होता तुमच्या? पूर भयानक पूर होता। बर, अशी परिस्थिती होती की गाव सोडून कुठेतरी जावं, अरे बाप, कुठेतरी स्थलांतर हो। बर, याच्यामध्ये अशी भयभीत गावातील लोकांची जसे मनस्थिती अशी झाली होती की गाव सोडून कुठेतरी जावं, एवढं पाण्याचा एवढा प्रवाह वाढत होता, लोकांना काय करावं काही कळलं नाही गेलं। आणि असा झाला की पूर्ण हिरापूर गावाला पूर्ण वेढा मारल्यानंतर पूर्ण इकडून नदी हो. आणि मध्ये तिकडून ओढा काय ते. गावामधून बाहेर कोणी निघाव हे पण रस्ता पण नव्हता, अशी परिस्थिती झालेली आहे। आणि या पिकाचे असे हाल झाली। आता हे पाहू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये आता काहीच नाही। राजकीय नेत्यांनी येऊन गावाला भेट दिली बर, पण आणखीन काही याचा सर्वे वगैरे काहीच नाही आहे। आमच्याकडे थोडस लक्ष द्यायला पाहिजे ना, हेच एवढंच म्हणणं आहे आमचं। या ठिकाणी भरघोस मदत मिळावी पूर्ण गावकऱ्याची अशी मागणी आहे। कॅमेरामॅन कुणाल देशमुखसह सुरेश देशमुख,